कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, खरंच चुकलो ग मी। खरंच मनापासून सॉरी। आई माफ कर ग मला। आई ग मला नकोय ग हे। आई मला कष्टानेच कमाई करायची आहे, मेहनत करायची आहे। आई मी असं का वागलो, हे का केलं हे खरंच मला नाही कळत आहे ग। आई तुझी आणि बाबांची मान खाली जाईल असं मला कधीच वागायचं नाही, असं मला कधीच करायचं नाही। एकदा म्हण ग आई, माफ केलंस म्हणून माफ कर ना ग आई, माफ कर आई। माफी मागायची आहे ना तुला, माझी नाही, देवाची माफी माग। देवाने तर चांगलं काम कर अशीच बुद्धी दिली होती, पण तू चुकीच्या मार्गाला चालला होतास। माग माफी। देवा, कुठल्या तोंडाने तुझ्या समोर उभा राहू मी? आईचा सुद्धा विश्वासघात केलाय रे मी, त्याबद्दल मला माफ कर, माफ कर देवा। काय रे, हात जोडायची हिम्मत होत नाहीये? आणखीन काही आहे का जे सांगायला हवंय? काही चुकलंयस का? हे बघ हरीश, हीच ती वेळ आहे। काही असेल तर खरं खरं सांग। पुन्हा एखाद्या दिवशी नव्याने काही ऐकायचं पाहायची ताकद नाहीये माझी। नाही नाही आई, मी आणखीन काहीच केलेलं नाहीये। हात सोड देवाला, पण पुन्हा असं करणार नाहीस। मी खूप मोठी चूक करून बसलोय ग आई, आणि हे सांगायची हिम्मत माझ्यात अजिबात नाहीये। प्लीज मला माफ कर। भाऊजी, भाऊजी, लॉटरीचं तिकीट काढलंय त्याने। काय सांगते आजी? कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी कशाला सांगायला पाहिजे? आपलं घर काय महाल आहे? साधं घर तर आहे। या खोलीतलं त्या खोलीत सहज ऐकू येईल। तुझ्या कामाला, उगाच बातम्या हुडकत बसू नकोस। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।